फेवरेट सब्जेक्ट है। मैथ्स में रूल्स नहीं है, सिर्फ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालक मित्रांनो, आज बऱ्याच दिवसानंतर आज आपण भेटत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, परिसरात, घरी, आजूबाजूला तुम्ही विविध आकाराच्या वस्तू पाहता। घरामध्ये टीव्ही आहे, एलसीडी आहे, लॅपटॉप आहे, मोबाईल आहे, कॅरम बोर्ड आहे, फुटबॉल आहे, बास्केटबॉल आहे, अशा विविध प्रकारच्या वस्तू तुम्ही पाहता, विविध आकाराच्या वस्तू पाहता। आणि आज आपण त्या आकाराबद्दलच जाणून घेणार आहोत। ते जाणून घेणार आहोत आपण इयत्ता तिसरी मॅथेमॅटिक्स या विषयामधील पहिलं प्रकरण, इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर। या लेसन मध्ये नेमकं काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। सर्वात आधी मी तुम्हाला या पाठामध्ये आलेले अपरिचित जे शब्द आहेत त्यांचा अर्थ सांगतोय। पहिला शब्द आला इंट्रोडक्शन। इंट्रोडक्शन म्हणजे ओळख। जॉमेट्रिकल म्हणजे भौमितिक, फिगर्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे आकृत्या, शेप, आकृत्या, फिगर्स। त्यानंतर शब्द आलाय क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन। रेक्टँगल म्हणजे आयत। ट्रायंगल्स म्हणजे कोन, त्रिकोण। सर्कल म्हणजे वर्तुळ। तर हे शब्द आपल्याला आता लक्षात ठेवायचे आहेत। तर पाहूया आपण आता इंट्रोडक्शन टू जॉमेट्रिकल फिगर्स। तर परिसरामध्ये, समाजामध्ये, घरामध्ये आपण नेहमी एक आकार पाहतो, टीव्हीचा, मोबाईलचा। तर हा आकार कोणता आहे, त्या आकाराला काय म्हणतात, तर तो आहे चौकोनाकृती आहे। त्यालाच म्हणतात क्वाड्रिलॅटरल। काय म्हणायचं त्याला? क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन। तर ह्या चौकोनाकृती कोणकोणत्या वस्तू आहेत, अशा वस्तूंची तुम्हाला यादी तयार करायची आहे। तुम्हाला घरी तशा भरपूर वस्तू मिळतील, त्याची तुम्हाला काय करायची आहे? यादी तयार करायची। कोणते? क्वाड्रिलॅटरल। त्यानंतर दुसरा आकार आहे ट्रायंगल्स। ट्रायंगल्स म्हणजे त्रिकोण। आता त्रिकोणाकृती कोणकोणत्या आकृत्या आपल्या घरात आहेत? त्रिकोणाकृती कोणकोणत्या आकृत्या, त्या आकृत्या म्हणजे ते आकार आपल्याला नेहमी नजरेस पडतात, अशा वस्तूंची तुम्हाला यादी तयार करायची आहे। सर्कल म्हणजेच वर्तुळ। या वर्तुळाकृती जे जे तुम्हाला आकृत्या किंवा ज्या ज्या वस्तू घरामध्ये दिसतात असेल, त्यांची तुम्हाला यादी तयार करायची आहे। कराल ना तुम्ही? तर आता आपण पाहून राहिलो आहे क्वाड्रिलॅटरल। क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? तर क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन। ज्या आकृतीला चार बाजू असतील, ही एक बाजू, दुसरी, तिसरी आणि ही चौथी, चार बाजू आणि चार कोन, 1 2 3 4, तर अशा आकृतीला आपल्याला क्वाड्रिलॅटरल म्हणतात। हा एक क्वाड्रिलॅटरल। हा आहे का क्वाड्रिलॅटरल? चार बाजू आहेत का? 1 2 3 4 आहेत का? चार बाजू। चार कोन आहेत का? आहेत ना? मग हा झाला क्वाड्रिलॅटरल। बरं, हा आहे का क्वाड्रिलॅटरल? आहे की नाही आहे? 1 2 3 4, चार बाजू आहे आणि चार कोन सुद्धा आहे, म्हणून हा सुद्धा क्वाड्रिलॅटरल झाला। बरं, ही एक आकृती पाहू आपण। ही आहे का क्वाड्रिलॅटरल?
चार बाजू आहेत का? आहेत. चार कोण आहेत का? आहेत. म्हणजे हा सुद्धा क्वाड्रिलॅटरल झाला. लक्षात आलं क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय? क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन ज्याला चार बाजू आणि चार कोण असतात अशा आकृतीला क्वाड्रिलॅटरल म्हणतात. लक्षात ठेवायचंय तुम्हाला हे. नंतरची फिगर आहे, नंतरची आकृती आहे ट्रँगल. ट्रँगल म्हणजे काय? तर ट्रँगल म्हणजे त्रिकोण. त्रिकोण म्हणजे ज्या आकृतीला तीन बाजू आहेत, तीन बाजू आहेत आणि तीन कोण आहेत अशा आकृतीला काय म्हणायचं? ट्रँगल. पहा, हा एक कोण, हा दुसरा आणि हा तिसरा. तीन कोणते आहेत? तीन बाजू आहेत का? एक, दोन आणि खालची ही एक, तीन. तीन बाजू आहेत, तीन कोण आहे, म्हणून या आकृतीला म्हणायचं ट्रँगल. मग हा ट्रँगल हा वेगळ्या प्रकारचा, हा वेगळ्या प्रकारचा, याला तीन कोणते आहेत आणि तीन बाजू आहेत, हा सुद्धा ट्रँगल झाला. हा ट्रँगल होऊ शकतो का? आहे का? एक, दोन, तीन. तीन कोण आहेत आणि तीन बाजू आहेत. एक, दोन आणि तीन. तीन बाजू आहेत म्हणून हा सुद्धा ट्रँगल झाला. मग तुमच्या लक्षात आलं का? क्वाड्रिलॅटरल म्हणजे चौकोन ज्या आकृतीला चार कोण असेल आणि चार बाजू असेल त्याला क्वाड्रिलॅटरल म्हणायचं, म्हणजे चौकोन म्हणायचं. आणि ज्या आकृतीला तीन बाजू आणि तीन कोण असेल त्याला ट्रँगल म्हणायचं. ट्रँगल म्हणजे त्रिकोण. त्यानंतर आहे सर्कल. सर्कल म्हणजे वर्तुळ. काय आहे हा? वर्तुळ, सर्कल. तर अशा आकृतीला म्हणायचं सर्कल. या सर्कलचं वैशिष्ट्य काय आहे? या सर्कलला एजेस आहे. एजेस आहे की नाही आहे? आहे. परंतु ही एज कशी आहे? कर्व एज आहे. एकच एज आहे, कर्व एज आहे सर्कलला. सर्कलला कर्व एज. हा छोटा सर्कल, हा मोठा सर्कल. छोटा असेल, मोठा असेल, परंतु त्याचा ते कसं आहे? हा वर्तुळ आहे, सर्कल आहे. याला सुद्धा वर्तुळाकृती कडा आहे, कर्व एज आहे. परंतु याला कोण आहेत का? नाही. सर्कलला कोण नसतात. सर्कलला कोण नसतात. सर्कलला काय असतात? कर्व एज असते. हे लक्षात ठेवायचंय तुम्हाला. तर त्रिकोणाला काय असतात? ट्रँगल मध्ये काय असतात? ट्रँगलचं वैशिष्ट्य काय आहे? तीन एजेस असतात आणि तीन कॉर्नर असतात. 3 corners and 3 edges. Triangle. 4 corners and 4 edges. काय होईल मग तो? क्वाड्रिलॅटरल. 4 corners, 4 edges. क्वाड्रिलॅटरल. 4 corners, 4 edges. क्वाड्रिलॅटरल. 4 corner. 1, 2, 3, 4. 4 corner and 4 edges. 1, 2, 3 and 4. 4 edges. म्हणून हा झाला क्वाड्रिलॅटरल. लक्षात आलंय तुम्हाला एवढं? आता समोर आपण यानंतर मी समोर सांगतो आहे, लक्ष द्यायचं आणि समजून घ्यायचं आहे. पेज नंबर 1 वर आपल्याला ऍक्टिव्हिटीज दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. यावर आधारित काय ऍक्टिव्हिटीज आहे? तर इथे पिक्चर्स दाखवलेले आहेत. पिक्चर्स म्हणजे चित्र आणि त्याखाली फिगर. ती फिगर तुम्हाला काढायची आहे. फिगर म्हणजे त्या चित्राची आकृती तुम्हाला काढायची आहे आणि त्या आकृतीला तुम्हाला नाव द्यायचं आहे. मग पहिल्यांदा आपल्याला स्क्रीन दाखवलाय, म्हणजे टीव्ही दाखवलेला आहे. तर या टीव्हीचा आकार कसा आहे त्याची आकृती तुम्हाला काढायची आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे. त्या आकृतीला काय म्हणतात? तर त्या आकृतीला म्हणतात रेक्टँगल. काय म्हणतात त्याला? रेक्टँगल. इथे दिलेला आहे रेक्टँगल. त्यानंतर कॅरम बोर्ड दाखवलेला आहे. कॅरम बोर्ड ची फिगर तुम्हाला काढायची आहे आणि त्याला नाव द्यायचं आहे. आपल्याला देता येईल हे नाव झालेली आहेत आपले.
आणि त्याखाली परत आपल्याला काही चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांमधनं आपल्याला ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटरल्स आणि स्क्वेअर ते ओळखायचे आहेत आणि त्यांना कलर करायचा आहे. ट्रायंगल्सला कोणता कलर देणार तुम्ही? रेड. क्वाड्रिलॅटरल्स जे असेल त्याला कोणता कलर द्यायचा आहे तुम्हाला? ब्ल्यू. आणि जिथे जिथे सर्कल दिसतील त्या सर्कलला कोणता कलर करायचा आहे तुम्हाला? येलो. तुम्ही हे सगळं करू शकता. तुम्हाला या कलर करायचे आहेत पुस्तकामध्ये. कलर व्यवस्थित समजून घ्यायचे. ट्रायंगल साठी रेड, सर्कल साठी येलो आणि क्वाड्रिलॅटरल साठी ब्ल्यू कलर. पेज नंबर 2 वरती आपल्याला काही प्रकार दिलेले आहेत क्वाड्रिलॅटरल्स. आता हे क्वाड्रिलॅटरल्स जे आहेत त्याचे कोणकोणते प्रकार आहेत, वेगवेगळे प्रकार आहेत ते पाहूया. पहिला प्रकार, इथे एक डिश दिलेली आहे बुक मध्ये आपल्याला आणि डिश मध्ये एक बर्फी ठेवलेली आहे आणि प्रश्न विचारलेला आहे, लुक ॲट धिस पीस ऑफ बर्फी, इट इज ए क्वाड्रिलॅटरल. ए क्वाड्रिलॅटरल हॅज 4 एजेस अँड 4 कॉर्नर्स. क्वाड्रिलॅटरल्सला काय असतात? 4 एजेस असतात आणि 4 कॉर्नर्स असतात. त्यानंतर परत आपल्याला एक आकृती दाखवली आहे. ऑब्झर्व द सरफेस ऑफ टेबल. टेबल दाखवलेला आहे. टेबलची सरफेस, सरफेस म्हणजे पृष्ठभाग, सरफेस म्हणजे पृष्ठभाग. आणि प्रश्न केलेला आहे, हाऊ मेनी एजेस डज द सरफेस हॅव. त्या पृष्ठभागाला किती कडा आहेत? हाऊ मेनी कॉर्नर्स डज द सरफेस हॅव. त्या टेबलाच्या पृष्ठभागाला किती कॉर्नर्स आहेत? व्हॉट इज द शेप ऑफ सरफेस ऑफ द टेबल. त्या टेबलाचा जो पृष्ठभाग आहे हा कसा आहे? हा क्वाड्रिलॅटरल आहे. परंतु या क्वाड्रिलॅटरल मध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते प्रकार आता आपल्याला पाहायचे आहेत. ते प्रकार आपण पाहूया. पहिला प्रकार आहे रेक्टँगल. क्वाड्रिलॅटरलचा पहिला प्रकार कोणता आहे? रेक्टँगल. हा पहा, हा रेक्टँगल. हा अजून एक दुसरा मी तुम्हाला रेक्टँगल दाखवतो. या रेक्टँगलचं काय वैशिष्ट्य आहे? तर हा रेक्टँगल जर आपण असा धरला, इथून मी हा फोल्ड केला, तर याच्या समोरासमोरील बाजू म्हणजे ही बाजू आणि ही बाजू यांच्या समोरासमोरील बाजू ह्या कशा असतात? सारख्या असतात. हा पॉइंट याला मिळतो, हा कॉर्नर याला मिळतो. दोन्ही कॉर्नर एकमेकांना मिळत आहेत बरोबर. किंवा याला हा जो क्वाड्रिलॅटर आहे, हा आयत आहे, याला मी इथून फोल्ड केलं, असं मधातून फोल्ड केलं, तर याचा हा पॉइंट आणि हा पॉइंट हे दोन्ही पॉइंट बरोबर मिळत आहे. म्हणजे त्याच्या समोरासमोरील बाजू कशा असतात? समान असतात, सारख्या असतात. क्वाड्रिलॅटरचा पहिला प्रकार पाहून राहिलो आपण, रेक्टँगल. हा आहे रेक्टँगल. रेक्टँगलचं याचं वैशिष्ट्य आहे, याच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, सारख्या लांबीच्या असतात. ही बाजू जेवढी आहे तेवढीच ही बाजू आहे. खरंच आहे का पाहू आपण. याला इथून असं फोल्ड केलं आपण, तर हे समोर हे पॉइंट आणि हा पॉइंट बरोबर मिळून राहिलाय. मिळत आहे ना? किंवा याला ही बाजू आणि ही बाजू, याच्या समोरची बाजू म्हणजे ही होईल, खालची आणि वरची. ही जर आपण हे पॉइंट जर का एकत्र घेतले तर हे पॉइंट बरोबर याच्यावरती मिळतात आहे. म्हणजे काय होऊन राहिलंय? याचा अर्थ दोन्ही बाजू समान आहेत, सारख्या आहेत. दोन्ही कॉर्नर, दोन्ही पॉइंट्स बरोबर मिळून राहिले. मग रेक्टँगलचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. काय वैशिष्ट्य आहे? समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात आणि याला 4 काय असतात? चारही जे कोन आहेत ते चारही कोन 90 डिग्रीचे असतात, एकसारखे समान असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात आलं? रेक्टँगल. आता पाहू आपण दुसरा रेक्टँगल. हा रेक्टँगल आहे. याच्या समोरासमोरील बाजू सारख्या आहेत का? पाहूया आपण.
कॉर्नर्स मिळून राहिलेत बरोबर, दोन्ही कॉर्नर्स बरोबर मिळाले. म्हणजेच याचा अर्थ याच्या सुद्धा समोरासमोरील बाजू या समान लांबीच्या आहेत, ही बाजू आणि ही बाजू. आता खालची आणि वरची बाजू समान आहे का ती पाहू. याला आपण इथून असं फोल्ड केलं. हे फोल्ड केल्यानंतर हे दोन्ही पॉइंट्स बरोबर इथे मिळून राहिले. हा पॉइंट इथे आणि हा पॉइंट इथे बरोबर पॉइंट्स मिळतात. म्हणजे हा सुद्धा काय आहे, रेक्टँगल. लक्षात आलं? रेक्टँगल लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ओके. क्वाड्रिलॅटरलचा दुसरा प्रकार आपण पाहतो आहे, हा आहे क्वाड्रिलॅटरलच आहे, परंतु या प्रकाराला म्हणतात स्क्वेअर. याला स्क्वेअर का बरं म्हणतात? स्क्वेअरचं वैशिष्ट्य काय आहे? तर स्क्वेअरचं वैशिष्ट्य असं आहे की या चारही बाजू समान लांबीच्या असतात. त्याच्या चारही बाजू समान लांबीच्या. आता चारही बाजू खरंच समान लांबीच्या आहेत का पाहू. आपण याला इथून असं हा कॉर्नर फोल्ड करू. मी हा असा फोल्ड केला. सगळे पॉइंट बरोबर पॉइंटवर पॉइंट आलेले आहेत. हा पॉइंट इथे आला आहे, हा पॉइंट याला मॅच झाला, हा पॉइंट याला झाला. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला की ही जी बाजू आहे, ही डावी बाजू आणि ही बाजू, ही मी अशी फोल्ड केल्यानंतर काय होऊन राहिलं, दोन्ही बाजू एकसारख्या दिसतात आणि पॉइंटवर पॉइंट येऊन राहिला. त्याचप्रमाणे माझा डावा हात आहे, उजवा हात आहे, राईट साइड आणि ही साइड, ही दोन्ही एकसारखी आहे. त्याचप्रमाणे ही साइड सुद्धा एकसारखीच आहे, समान लांबीची आहे, पॉइंटवर पॉइंट येऊन राहिला आहे. म्हणजे त्याचा अर्थ ह्या सगळ्या बाजू एकसारख्या आहे. मी जर का याला असा फोल्ड केलं तर या पेपरला हे सुद्धा पॉइंटवर पॉइंट बरोबर येऊन राहिले आहेत. म्हणजेच वरची बाजू जेवढी आहे तेवढीच खालची बाजू आहे, डावी बाजू जेवढी आहे तेवढीच उजवी बाजूची लांबी आहे. म्हणजेच स्क्वेअरचं वैशिष्ट्य काय झालं, ऑल साइड्स आर इक्वल. सगळ्या बाजू याच्या समान असतात, सारख्या असतात. दुसरं उदाहरण पाहू. हा एक हँडकरचीफ रुमाल आहे. हा रुमाल कसा आहे, स्क्वेअर आहे. खरंच स्क्वेअर आहे का पाहू आपण. याचे पॉइंट्स मिळतात आहे का, मिळत आहेत. दोन्ही पॉइंट्स बरोबर पॉइंटवर पॉइंट मिळतात आहे. म्हणजे ही बाजू आणि ही बाजू समान लांबीची आहे हे सिद्ध होतं. ही बाजू आणि ही बाजू ही सुद्धा समान लांबीची आहे. तशीच ही बाजू आणि ही बाजू सुद्धा समान लांबीची आहे. तर स्क्वेअरचं वैशिष्ट्य आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, चारही बाजू ह्या समान लांबीच्या असतात. स्क्वेअरचे चारही ज्या कॉर्नर आहे हे कॉर्नर कसे असतात, राईट अँगल असतात. राईट अँगल म्हणजेच काटकोन असतात, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पेज नंबर 3 वर एक पोर्शन दिलेलं आहे, ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. ती ऍक्टिव्हिटी अशी आहे की तुम्हाला स्टिक्स म्हणजे काड्यांच्या साहाय्याने एक ताकपिटीच्या काड्या घ्या किंवा दुसऱ्या काड्या घ्या आणि त्या काड्यांच्या साहाय्याने तुम्हाला क्वाड्रिलॅटरल तयार करायचं आहे, रेक्टँगल तयार करायचं आहे, क्वाड्रिलॅटरल तयार करायचं आहे, रेक्टँगल करायचं आहे, स्क्वेअर तयार करायचं आहे आणि ट्रँगल सुद्धा तयार करायचे आहे. कशाच्या साहाय्याने, काडीच्या साहाय्याने. काड्या घ्यायच्या आणि त्या काड्यांच्या साहाय्याने असे विविध प्रकारचे आकार तुम्हाला तयार करायचे आहेत. आणि खाली पेज नंबर 3 वरती ज्या आकृत्या दिल्या आहेत त्या आकृत्या तुम्हाला पाहायच्या आहेत, त्यांची नावं तुम्हाला तिथे लिहायची आहेत आणि त्या आकृत्यांना एजेस किती आहेत, म्हणजेच कडा किती आहेत, साइड किती आहेत ते लिहायचं आहे. आणि त्याचे कॉर्नर्स किती आहेत, नंबर ऑफ कॉर्नर्स, त्याला किती कोण आहेत, किती कोणते आहेत ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. पेज नंबर 3 वरची ही ऍक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायची आहे. बोलो बेटा 1 2 3 4